मुंबईमधल्या जुन्या चाळी आणि झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना वीज बिलामध्ये सवलत द्या या मागणीसाठी ठाकरे गटाचं मुंबईमध्ये सध्या आंदोलन सुरू आहे। मुंबईमधल्या आंदोलनाचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत बडे यांनी। गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईकरांना मोठ्या विजेची बिलांना सामोरं जावं लागतं आहे। मोठ्या प्रमाणात वीज दर जे आहेत ते वाढल्यासारखी बिलं येत आहेत आणि त्यामुळे हे मुंबईमध्ये मुंबईकरांच्या जुन्या चाळीमध्ये राहणारे रहिवासी असतील, झोपडपट्टीमध्ये राहणारे रहिवासी असतील, त्यांना 300 युनिट वीज जी आहे ती माफ करण्यासाठी आज ठिकठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आंदोलन सुरू आहे। मी सध्या आहे परळ या ठिकाणी आणि आपण पाहतो या ठिकाणी शिवसेनेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, विभाग प्रमुख आशिष चेंबूरकर, आमदार सकपाळ यांच्या नेतृत्वाखाली शेकडोच्या संख्येने शिवसैनिक या ठिकाणी जमलेले आहेत। लाडली बहीण 1,500 रुपये, पण त्याच लाडली बहिणीच्या घरातला काळोख दूर करण्याचा काय प्रयत्न करत नाहीयेत। लाडली बहीणला 1,500 देणार आणि विजेच्या माध्यमातून तिचे 5,000 काढून घेणार। असं अजब सरकार मी पहिल्यांदा बघते। त्यामुळे लाडली बहीण जर चालवायची आहे तर लाडली बहिणीच्या घरातला काळोख पहिला दूर करा। 300 युनिट पर्यंत वीज लाडल्या बहिणीला मोफत द्या। ही सवलत, ती सवलत, अमुक सवलत, तर ह्या ठिकाणी 300 युनिटची सवलत माफ करून आज दिलासा देण्याचं काम मुंबईकर जनतेला या ठिकाणी करावं, मुंबईच्या 10 लाख ग्राहकांना या ठिकाणी करावं अशी कळकळीची विनंती या ठिकाणी करतो। यांनी या ठिकाणी ही प्रतिक्रिया दिलेली आहे की 300 युनिट इतकी वीज जी आहे ती माफ करण्यात यावी मुंबईकरांनी। तसं नाही झालं तर रस्त्यावर उतरून या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल। कॅमेरा पर्सन अनिल संघारेसह प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।